वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल गाईज. तर आता आम्ही जाणार आहेत अलिबागला. सो तुम्ही ट्रिप नक्की एन्जॉय करा आणि कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत पूर्ण ट्रॅव्हल आम्ही तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. तर मस्त फुल एन्जॉयमध्ये गाणे ऐकत ऐकत आम्ही निघालो आणि इथून मस्तपैकी वातावरण पण मस्त झालेलं होतं. तो एन्जॉय बघा. टनलमधून जाताना एकदम भारी वाटत होतं. एकदम लाईटिंग वगैरे एकदम बेस्ट, एकदम खतरनाक. आणि जेव्हा बाहेर एंट्री मारली ना असं वाटत होतं गुफातून आपण बाहेर आलो काय. बघा ओ. तसं अलिबागला हा माझा फर्स्ट ट्रॅव्हल होता. या आधी मी गेलो नव्हतो. संभाजीनगरला फिरलो आहे पण इकडं मस्त हिरवळ बघून भारी वाटला. आणि हिला काय माझ्या बाजूला बसायला जमलं नाही काही कारणामुळं. तर बघा आम्ही पुढे असंच एन्जॉय करत करत निसर्गाचा लुफ्त उठवत मस्तपैकी एन्जॉय केला. मस्त बघा. इथून जो पाऊस चालू झाला होता ना खतरनाक. सगळं धुकं टेन्शन एकदम भारी. असं बाहेर असं दिसत पण नव्हतं या ट्रॅव्हलमध्ये. बघा काही दिसत नाही असं भारी. आतमध्ये पण असं मस्त थंड बाहेरचं निसर्ग भारी. बघा तुम्ही. आणि हे आम्ही तेव्हा गेलो होतो जेव्हा पाऊस म्हणजे एवढा नव्हता. आणि आताचं हे सिच्युएशन तिथं खूप घाण आहे म्हणून थोडंसं सांभाळूनच तिथं जा. इथं आम्ही जस्ट स्टार्टिंगलाच गेलो होतो. फक्त व्लॉग मी थोडंसं नंतर अपलोड करतो आहे. तर बघा. सो फायनली आम्ही फूड कोर्टवर पोहोचलो होतो आणि मला लागली होती भूक आणि हिला मारायची होती स्टाईल. बघा मी भुकेने एकदम हे झालं होतं. शोधत होतो इकडं तिकडं कुठं मिळतं का आणि हिला मारायची ती स्टाईल. आणि तो काय कमी स्टाईल. अलिबागला जेव्हा एंट्री केली ना इथलचं वाईबच वेगळं होतं. म्हणजे ना असं एकदम वेगळंच नेचर वगैरे होतं इथलचं. आणि असं म्हणजे पुण्यातून इकडं आल्यावर असं म्हणजे वेगळंच फील होत होतं आम्हाला. एकदम भारी असं खूप दिवसानंतर असं बघतोय निसर्ग. आणि इथलचे घरं वगैरे इथलची एक स्टाईल होती. म्हणजे कसं होतं ना असे घरं होते आणि घराच्या बाजूला असं तलाव होता आणि तलावाच्या तिथं ते बोटिंग वगैरे ते ठेवलेली होती. ते खूप भारी दिसत होतं. हे बघा फिशिंग वगैरे. हे बघा असं तिथलचं एकदम व्ह्यू होतं एकदम भारी. नारळाचे झाडं तर होतेच होते आणि छोटे रस्ते असे एकदम भारी. सो फायनली आम्ही टच झालो अलिबागमध्ये. जसं इथं आलो इथलची एकदम वाईबच वेगळी. एकदम भारी. असं तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. प्रत्येक घर प्रत्येकाचा जो त्यांचा बंगलो होता एकदम भारी. त्याच्याच बाहेर नारळाचे झाडं हे बघा एकदम भारी. म्हणजे शक्यतो पावसाळ्यात एकदम भारी दिसतं. फायनली आम्ही पोचलो आपल्या पहिल्या बीचवर. आणि इथं जसं आम्ही एंट्री केली इथं पहिलेच त्यांनी अनाऊन्स केलं होतं की समुद्र खवळलेला आहे, एंट्री करू नका. पण स्टील आम्ही गेलो. बघा पुढे. याची आपण नोंद घ्यावी. हे आवाहन ग्रामपंचायत वर्सोली याचकडून करण्यात येत आहे. धन्यवाद. कृपया इकडे लक्ष द्या. जाहीर
सो हाय बीच. तर एकदम खराब झालेला. तुम्हाला आतापर्यंत माझा ट्रॅव्हल दाखवलेला आहे मी. राईट थोड्या वेळात आम्ही घेऊ. बॅकग्राऊंड व्हायचं थोडंसं इग्नोरच करा, कारण की इथं खूपच जास्त व्हॉइस येत होता. असा बीच. आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. कुठं जाणार आहे? डुबकी मारायला. डुबकी नाही. सो हा बीच आहे. ठीक आहे. इथून थोडंसं व्हॉइसला खूप हे होत होतं, नॉईज खूप जास्त येत होता. आणि बीच एकदम साफ वाटत होतं, एकदम साफ. आणि पब्लिक पण म्हणजे एवढं जास्त कोणीच नव्हतं, आम्हीच होतो फक्त. आणि त्या कारणामुळे एन्जॉय करायला खूप आम्हाला मिळालं. माझा प्लॅन होता आतमध्ये जायचं, पण आम्ही काही जास्त दूर गेलो नाही. पण जेवढं होईल तेवढं शक्यतो आम्ही तिथं एन्जॉय केला. आता हे अलिबागचं बीच. कुत्रे भेटू कुलाबा अलिबाग बीच. आणि तो कुलाबा फोर्ट. आणि तो कुलाबा फोर्ट. सो हा टोटल अलिबागचा बीच आहे, समुद्र आहे. आलेलो आहे अलिबागच्या बीचवर. चड्डी पण समुद्र पूर्ण खवळलेला आहे. आणि आम्ही आतमध्ये जाऊन आलेलो आहे. चड्डीत पाणी गेलेलं आहे सगळं. तिकडं फोर्ट आहे. आता इथून आम्ही नंतर खायला जाणार आहे. बघू काय मिळतं. मासे. आणि मी खाणार आहे चिकन. समुद्र बघा तुम्ही, खवळलेला समुद्र. आणि तो जो तिकडे दिसतो तो फोर्ट आहे. हे बघा, हा फोर्ट आहे. हे अलिबाग. समृद्धी समर्थ. या रस्त्यावर फिरण्याची जी फिलिंग आहे ना, ती कुठंच नाही आहे, कुठंच नाही. एकदम हिरवळ, झाडं, रस्ते असे छोटे, एकदम भारी. हा थंडंबरचा जो बीच आहे तो खूप म्हणजे घाण होता. त्यामुळे ठरवलं की आता हॉटेलवरच जाऊ, मस्तपैकी रिलॅक्स करू. आणि फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलो होतो. एकदम सुंदर अशी विथ AC वाली रूम आहे आपली. तुम्हाला जी आतमध्ये दाखवली एकदम. आणि बाहेरचं पण व्यू एक नंबर आहे, खतरनाक व्यू. बघा असा व्यू आहे बाहेर, खतरनाक. हे बघा. तर इथं रात्रीचा व्यू आहे ना असा आहे. हे बघा, एक नंबर व्यू आहे. हे बघा, म्हणजे नाईटचं असं घेतलं आहे मी. असा व्यू दिसतो एकदम भारी. म्हणजे कधीच शहरामध्ये आपल्याला नाही मिळू शकत. बघा, असं पाऊस चालू झाला इथं. आता मस्त नाश्ता पण येईल, ते पण तुम्हाला दाखवतो.
हे बघा पाऊस. हा जो पाऊस चालू आहे, हा जो व्ह्यू आहे, हा पुण्यामध्ये कुठंच मिळणार नाही आपल्याला. आवाजावरूनच तुम्ही अंदाजा लावा पाऊस कसा चालू आहे. आणि असा निसर्ग इम्पॉसिबल आहे आपल्याला तिकडं मिळणं. म्हणून इथं मस्त एन्जॉय केला आम्ही. इथलचा असा नाश्ता आलेला आहे आपला पोहे. आणि इथलचे सवय आणला की हे खोबरं वरतून टाकतं भाजी असो काही असो. तर इथलचं एक म्हणजे स्टाईलच आहे ती. सो आता इथून निघतोय आम्ही नागाव बीचला. हे बघा इथंच. तुम्ही तिथं जाऊ, तुम्हाला दाखवतो लोकेशन कशी आहे. हे बघा इथंच बेस्ट. सो फायनली आता आम्ही इथून निघतोय आणि इथून आम्ही जातोय नागाव बीचला. तिथून रेवदंड्याला आम्ही जाणार आहे. तर हे बघा मस्त होतं व्ह्यू. आपली रूम, जेवण वगैरे पण मस्त होतं रात्रीचं. बेस्ट. मला बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो परत एकदा. हे बघा असा व्ह्यू दाखवतो. हा टोटल व्ह्यू आहे. मस्त आहे, चांगलं होतं. आणि इथं सतत पाऊस पण चालू आहे. पावसामुळं पण थोडंसं पण ठीक आहे. आम्ही तरी सगळं फिरलो आणि बाकी तर तुम्हाला जर्नी दाखवली. अजून दुसरे 2 बीच बाकी आहे आणि तिथून मग आपण जाणार आहे पुण्याला रिटर्न. तर बघत राहा. सो फायनली आपला जो फर्स्ट पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि सेकंड पार्ट आपण लवकरच घेऊन येऊ, कारण की इतके सगळे बीच आपल्याला एकाच व्हिडिओत कव्हर करणं पॉसिबल नाही आहे. तर राहिलेले जे पार्ट आहे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आणू.